नाही 13ला लिहिलेली आहे, 12ला लिहिलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे ती. कसं आहे, माणसाच्या जीवनात ती आली का कविता आपोआप बनते. कदाचित इकडच्या जीवनात आली असेल ती. हा येईल काहीतरी तुम्ही बना तेव्हा येईल ती. आता बनावं लागते ती, यासाठी पूर्वी येऊन जायच्या. माझ्या कवितेचं नाव आहे ती. आता तिच्यावर मी कविता लिहिली, कारण त्या वयामध्ये ती मिळाली म्हणून मी एक छोटासा कवी झालो. मी एक छोटासा नाही, जवळपास माझ्या 60 ते 64 कविता ऐकून तिच्यावरच आहे. कोणावर आहे? तिच्यावर आहे. तर मी माझी कविता सुरू करतो. तिला दुकानात बघच्या क्षणी प्रथमच मी तिच्या प्रेमात पडलो. तिला दुकानात बघता क्षणी प्रथमच मी तिच्या प्रेमात पडलो. ती होतीच इतकी सुंदर, ती होतीच इतकी सुंदर की तिच्यामुळे मी घडलो. बिघडलो का? नाही, मी घडलो. तिला दुकानात बघता क्षणी प्रथमच मी तिच्या प्रेमात पडलो. ती होतीच इतकी सुंदर की तिच्यामुळे मी घडलो. कॉलेजला येता जाताना दररोज मला ती तिथेच दिसायची. एक दुकान होतं, त्या दुकानावरच राहायची ती. कॉलेजला येता जाताना दररोज मला ती तिथेच दिसायची, परंतु तिला बघत राहण्यासाठी माझ्याकडे वेळ नसायची. एक्झामचा होता तो दिवस, पेपर होता त्या दिवशी. एक्झामचा होता तो दिवस नजरेसमोर आली. एक्झामचा होता तो दिवस नजरेसमोर आली. डोक्यात ठीक आणि हृदयात धडधड माझ्या सुरू झाली. एक्झामचा होता तो दिवस नजरेसमोर आली. डोक्यात ठीक आणि हृदयात धडधड माझ्या सुरू झाली. मोठ्या हिमतीने मी तिला स्पर्श केला. मोठ्या हिमतीने मी तिला स्पर्श केला. भाई भाऊ काय, मोठ्या हिमतीने मी तिला स्पर्श केला आणि तिचा जो काही भाव होता तो मी तिला दिला. मोठ्या हिमतीने मी तिला स्पर्श केला, तिचा जो काही भाव होता तो मी तिला दिला. ती भाव दिल्याच्यानंतर ती माझ्या सोबत आली, नाही का. ती सोबत येता क्षणी खूप उत्साहित झाले माझे मन. ती सोबत येता क्षणी खूप उत्साहित झाले माझे मन. मंडळींनो, विद्यार्थ्यांनो, ती दुसरीच कोणी नसून ती माझी होती. अरे हिच्याच साठी मी आई वडिलांसमोर रडलो. कारण आम्ही प्रवास करायचो, आई वडिलांकडे गरीबी परिस्थिती. प्रवासामध्ये आपलं काय म्हणतो, एसटीने जाणे येणं, वेळेवर पैसा नसायचा. तिकीट काढायला, पास काढायला पैसा नसायचा. पेन घ्यायला सुद्धा वेळेवर रडावं लागे. 10 रुपये सुद्धा भेटत नव्हते फर्स्ट इयरला असताना सुद्धा. त्यावेळी मोठी परिस्थिती बेकार होती. त्यावेळी तिला मिळवण्यासाठी आई वडिलांसमोर रडलो. तुम्ही या स्टेजवर मला बघताय ना, ते मी हिच्याचमुळे घडलो. हिच्याचमुळे घडलो. म्हणून ती दुसरी कोणी नसून ते कोण होती? तुम्हाला काय वाटलं?